मित्रांनो, डिजिटल टेक्निक्स या कार्यक्रमाच्या 7व्या भागात आपण मल्टी-बिट फुल ॲडर आणि एक मल्टी-बिट सबट्रॅक्टर ह्या दोन गोष्टी बघणार आहोत. तर 4-बिट फुल ॲडर आणि 4-बिट सबट्रॅक्टर. आपल्याला 4 बिट ॲड करायचे आहेत, तर आपण 4 ॲडर घेऊया, फुल ॲडर घेऊया. बरं, एक, दुसरा, तिसरा आणि चौथा. आणि मी सगळे फुल ॲडर घेणार आहे. जनरली असं बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात की इथे हाफ ॲडर आणि 3 फुल ॲडर घेतले तरी काम भागतं, पण काहीतरी एक कारण आहे ज्यामुळे मी 4ही फुल ॲडर घेणार आहे. आता माझ्याकडे 2 नंबर्स आहेत, ए आणि बी. ह्याला आपण A0, A1, A2, A3 असं म्हणतो. तर A3 काय आहे? हा नंबर समजा 9 आहे, 1 0 0 1, आणि हा आहे 5 म्हणजे 0 1 0 1. ह्याला आपण ॲड करणार आहोत. ह्याला आपण म्हणतो A0, A1, A2, A3, आणि ह्या बिट्सचं नाव दिलं आहे B0, B1, B2 आणि B3. ह्याला आपण ॲड केलं तर उत्तर काय येईल? 1 + 1 is 0, कॅरी इज 1, 0 + 0 + 1 म्हणजे 1, 1 + 0 म्हणजे 1 आणि 1. हे किती झाले? ह्याचं वेटेज आहे 8, ह्याचं 4, ह्याचं 2 आणि ह्याचं 1. तर 8 + 8 + 4 + 2 म्हणजे 8 4 12 आणि 2 14, म्हणजे 14 झाले. तर हे 9 आहे डेसिमलमध्ये, हे 5 आहे डेसिमलमध्ये, आणि हे 14 आहे डेसिमलमध्ये. डन. चला, आपण इथे A0 आधी देऊ कॅरी, फुल ॲडर आहे त्यामुळे कॅरी इन, नंतर A0, B0 तसंच कॅरी इन, इथे A1, इथे B1, इथे कॅरी, इथे A2 आणि B2, A2 आणि B2, इथे कॅरी इन, इथे कॅरी इन, इथे A3 आणि B3. आणि आउटपुटमध्ये काय असतं? ह्याचा सम, याला आपण देऊ S0 आणि कॅरी 0. नंतर हा S1 आणि हा कॅरी 1, हा S2 आणि हा कॅरी 2, मग हा S3 आणि हा कॅरी 3. तर आपण काय करतो नेहमी? ह्याचा कॅरी, ह्याच्यातून निर्माण होणारा कॅरी आपण ह्याच्यात ॲड करतो, त्यामुळे ह्याच्यातून निर्माण होणारा कॅरी ह्याच्यात ॲड करणार आहोत. तसंच ह्याच्यातून निर्माण होणारा कॅरी ह्याच्यात पाठवणार, आणि ह्या दोन्हीपासून निर्माण होणारा कॅरी किंवा या तिन्हीपासून निर्माण झाला कॅरी, तर तो कॅरी आपण इथे टाकू. आणि हे सगळे काय आहेत? फुल ॲडर आहेत. हां, तर आता आपण बघूया ह्यावेळेस उत्तर काय येतं आहे. इथे कॅरी आपण द्यायचा इनिशियली 0, हा मी 0 दिला, कारण मागून कॅरी येणारच नाही आहे. इथे कन्फ्युजन नको, ॲम्बिग्युटी नको, म्हणून आपण कॅरी व्यवस्थितपैकी 0 करून ठेवतो. तर A0 म्हणजे 1, B0 म्हणजे 1, 1 + 1 म्हणजे 0 आणि कॅरी 1, 1 + 1 म्हणजे 0 आणि कॅरी 1. तर हा झाला 0 आणि कॅरी झाला 1. हा 1 इथे येऊन पोचला. A1 काय आहे? 0 आहे. B1 काय आहे? 0 आहे. तर 0 + 0 + हा 1 म्हणजे सम झाला 1 आणि कॅरी झाला 0. इथे पोचला 0. A2 काय आहे? 0. B2 काय आहे? 1. तर 0 + 1 म्हणजे 1, आणि कॅरी पण 0 आहे, त्यामुळे 1 + 0 म्हणजे 1च.
इथे उत्तर आलं 1 आणि ह्याचा कॅरी मात्र 0 आहे. 0 इथे पोचला. आता हा भाऊ 1 आहे. 1 आणि 0. 1 + 0 आणि 0 म्हणजे टोटल 1च आहे. मग इथे उत्तर आलं 1 आणि इथे उत्तर आलं 0. तर आपलं उत्तर काय आलं मग? 0 1 1 1. 0 1 1 1. उत्तर बरोबर आहे. आता आपण सबट्रॅक्शन बघूया. 9 आणि 5, 9तून 5 वजा करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं. तर हे अतिशय सोपी प्रोसेस आहे सबट्रॅक्शनची. कशी? आपण जी वस्तू सबट्रॅक्ट करतो तिचं 2's कॉम्प्लिमेंट घेतो. तर मला बी सबट्रॅक्ट करायचे, ते काय आहे? 0 1 0 1. ह्याचं मला 2's कॉम्प्लिमेंट करायचं आहे. आणि 2's कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? 1's कॉम्प्लिमेंट प्लस 1. तर ह्याचं 1's कॉम्प्लिमेंट घ्यायचं आणि जे काय रिझल्ट येईल त्यात 1 ॲड करायचा. दॅट बिकम्स 2's कॉम्प्लिमेंट. सो वी आर लुकिंग फॉर 2's कॉम्प्लिमेंट. ते काय असतं? 1's कॉम्प्लिमेंट प्लस 1. तर 1's कॉम्प्लिमेंट सगळ्यात सोपं आहे. आपल्याला एक इन्व्हर्टिंग गेट टाकायचं आहे. त्यामुळे एकाचा 0 0चा 1, एकाचा 0 0चा 1. त्यामुळे इन्व्हर्ट केल्यावर मला इथे मिळालं 0 1 0 1. हे झालं 1's कॉम्प्लिमेंट. हे आहे 1's कॉम्प्लिमेंट. कसं मिळालं? ह्याला आपण इन्व्हर्ट केलं. एक गेट लावलं, नॉट गेट, त्यामुळे इन्व्हर्ट झालं. आणि त्यात आपल्याला ॲड करायचं आहे 1. तर आपण त्यात ॲड केला 1 1 1 0 1. ही व्हॅल्यू काय झाली? ही व्हॅल्यू जर का +5 असेल, 4 + 1 5, 5 होती डेसिमलमध्ये, तर ही व्हॅल्यू होईल -5 इक्वल टू -5 इन डेसिमल सिस्टम. हे खरोखरच -5 आहे का? हे तुम्हाला जर का व्हेरीफाय करून बघायचं असेल तर काय कराल तुम्ही? ह्याला 5शी ॲड करा. -5 जर का म्हणतो आहे आपण हे, आणि हे जर का +5 म्हणतो आहे, तर हा दोन्हीचा सम केल्यानंतर उत्तर 0 यायला हवं. 4 बिट्सचं उत्तर 0 यायला हवं. तर आपण व्हेरीफाय करून बघूया. ह्याच्यात मी ॲड करतो 0 1 0 1. काय उत्तर येतं? 1 + 1 0 कॅरी इज 1. 1 + 1 1 + 0 + 1 इज 0 कॅरी इज 1. 1 + 1 इज 0 कॅरी इज 1. 1 + 1 इज 0 कॅरी इज 1. आपला फिक्स डेटा लेंथ आहे 4 बिटची, त्यामुळे आपल्याला एवढंच बघायचं आहे. तुम्ही म्हणाल की हा पुढला एक कुठे गेला? तर समजा तुमच्याजवळ 25 mlचा ग्लास असेल, तर त्यात तुम्ही किती पाणी भरू शकता? 25 mlला. तुम्ही आणखीन 1 ml घातला तर तो कुठे जाईल? तर खाली सांडेल. तसंच हा जो कंटेनर आहे त्यात आपण फक्त 4 बिट डेटा ठेवू शकतो. तर तेव्हा जे उत्तर येईल ते फक्त 4 बिट डेटाचं येईल आणि 5वा घरांमधून बाहेर जाईल. जसं ग्लासमधून पाणी ओघळून जातं. आय एम ॲझ्युमिंग की सरफेस टेन्शन 0 आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की नाही जास्त आणखीन पाणी येऊ शकतं. सो फॉरगेट अबाउट सरफेस टेन्शन. तर what I am trying to say is this container can contain only 4 bits, and therefore this has gone out, and therefore I see that the result is 0. ह्याचा अर्थ जर का हा 5 होता तर हा नक्कीच -5 आहे. फाईन. आता आपल्याला काय करायचं आहे? आधी 1's कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. त्याकरता काय करणार आहोत? इन्व्हर्ट करणार आहोत. कसं? इथे मी इन्व्हर्ट करतो. माझा B3 इथे येईल ना, त्यामुळे हा B3 B3 नॉट होणार आहे. नंतर मी इथे आणखीन एक इन्व्हर्टर लावतो. ह्याला म्हणतो B2, त्यामुळे हा B2 बार होणार आहे. नंतर इथे परत एक इन्व्हर्टर लावतो. इन्व्हर्टर म्हणजे नॉट गेट B1, त्यामुळे हा B1 बार झाला. आणि इथे परत एक नॉट गेट टाकलं. इथे आहे B0, त्यामुळे हा B0 नॉट झाला. तर आता इथे व्हॅल्यूज काय काय येतात ते आपण बघायचे आहेत. B0 काय आहे आपला? 1. B1 काय आहे? 0. B2 काय आहे? 1. आणि B3 काय आहे? 0. 0 1 0 1 हे झाले B's. आणि A0 A1 वगैरे काय आहेत? A0 आहे 1, A1 आहे 0, A2 आहे 1 आणि A3 आहे A2 आहे 0
आणि A3 आहे 1. झालं उत्तम. आता इथे 0 आहे त्यामुळे हे 1 आहे, नॉट गेट असल्यामुळे. इथे 1 आहे त्यामुळे हे 0 आहे. इथे 0 आहे त्यामुळे इथे 1 आहे. इथे 1 आहे त्यामुळे इथे 0 आहे. तर 1 0 0 1 0 0 1 1. ए आहे A1 1 0 0 1 1 0 0 1 आणि बी काय आहे 1 0 1 0 1 0 1 0. त्यामुळे इथे 0चा 1 1चा 0 0चा 1 आणि 1चा 0 असे आहेत. आता फुल ॲडर कसं काम करतं आहे बघूया आपण. फुल ॲडरला काय मिळालं, C1 0 आहे तर 1 + 0 म्हणजे सम विल बी इक्वल टू S0 विल बी इक्वल टू 1. बरोबर. 1 + 0 इज 1, कॅरी इन इज 0. आणि याचा कॅरी काय निर्माण होणार आहे, तर कॅरी विल बी इक्वल टू 0. हा पूर्वीचा होता आणि हा नवीन आहे. हा पूर्वीचा आहे. आता काय झालं इथे, हा नवीन आहे 0 होतो इथे आला, हे पण 0 आहे +1. त्यामुळे 1 + 0 + 0 इज 1. हा 1 आहे म्हणजे S1 नाव इट इज इक्वल टू 1. नंतर 0 + 1 आणि 0. आता इथे आहे कॅरी याचा 0 आहे पूर्वीचा आणि हा नवीन. हा 0 इथे गेला, हे सगळे 0 आहेत त्यामुळे सम 0 होईल. त्यामुळे S2 विल बी इक्वल टू 0. आणि कॅरी पण इथे 0 आहे 0 आहे, 1 आहे आणि 1 आहे. 1 + 1 म्हणजे 0, कॅरी 0 आहे तर 0 1. तर S3ची व्हॅल्यू होईल 0 आणि हा होईल 1. तर माझं उत्तर काय आलं 0 0 1 1. इथे आपण काय केलं आहे, आपण इथे C1ची व्हॅल्यू 1 करायला हवी होती, ती नाही केलेली. आता लक्षात तुमच्या की आपल्याला ह्याची काय गरज आहे, इथे आपण हाफ ॲडर का घेतला नाही, कारण आपल्याला इथे 1 द्यायचा आहे. कशाकरता, सबट्रॅक्शन करताना 1's कॉम्प्लिमेंट काढून त्यात 1 ॲड करायचा आहे. तर आता इथे मी CIची व्हॅल्यू 1 ठेवीन कंपल्सरी. जर का सबट्रॅक्शन करायचं तर 1, ॲडिशन करायचं तर 0, हे लक्षात घ्यायचं. तर मग इथे काय येईल माझी व्हॅल्यू, आता असं हे टेबल बदलेल कारण आपण हे ॲड केले आता 1. तर आता नवीन पुन्हा आपण बघूया. हा 1 आहे, हा 1 आहे आणि हा 0 आहे. 1 + 1 इज 0. तर S0ची व्हॅल्यू काय होणार आहे 0 आणि कॅरीची व्हॅल्यू येणार आहे 1. ओके. 1, हा 1 आहे, हा 1 आहे, हा 0 आहे. 1 + 1 इज 0 आणि कॅरी इज 1. S0 इज 0, कॅरी इज 1. ह्याला मी खाली ओळ मारतो की जेव्हा आपण 1 ॲड केला नव्हता तेव्हा काय उत्तर होतं, तर हे उत्तर होतं. तर कॅरी इथे 1 आहे. 1 + 1 इज 0 आणि कॅरी इज 1. हा 1 इथे गेला, इथे 0 आणि 1 आहे. तर 1 + 1 इज 0 आणि कॅरी इज 1. इथे 1 आला, तो इथे गेला. 1 + 0 इज 1 आणि कॅरी इज 0. मग इथे 0 पोचला आहे, इथे 1 आणि 1 आहेत. तर 1 + 1 इज 0 आणि कॅरी इज 1. 4 बिटचं उत्तर काय आलं, हे आलं 0 1 0 0. तर 0 1 0 0 म्हणजे काय, ह्याचं वेट 8, ह्याचं 4, ह्याचं 2, ह्याचं 1. त्यामुळे हा झाला 4. दिस इज इक्वल टू 4 इन डेसिबल. तर 9तून 5 गेले तर 4 उरलेत. दॅट इज व्हॉट वी आर सीइंग. फाईन. तर अशा प्रकारे आपण इथे फुल ॲडर वापरल्यामुळे जर का सम करायचा असेल तर
शून्य ठेवायचं आणि सबट्रॅक्शन करायचं असेल तर कॅरी 1 ठेवायचा. अशा प्रकारे आपण फुल ॲडरचा वापर करून घेतो. आणखीन एक गंमत सांगतो तुम्हाला. हे जे आहे ना, हे नॉट गेट हे प्रोग्रामेबल असू शकतं. प्रोग्रामेबल असू शकतं म्हणजे काय, की माझ्याकडे समजा एक नॅन्ड गेट आहे. ह्याचा एक बिट समजा मी परमनंटली 1 केला तर काय होईल, इथे जर का 0 असेल तर 0 इथे असल्यामुळे लगेच इथे 1 होणार आहे, कारण हे नॉट गेट आहे. आणि जर का मी इथे 1 दिला तर इथे 0 होणार आहे. ह्याचा अर्थ इथे जर का मी 1 दिला तर हा प्रोग्रामेबल इन्व्हर्टर होणार आहे. जर का 1 दिला तर इन्व्हर्टर आहे आणि इथं समजा मी 0 दिला तर इथे 1च येणार आहे, इथे काही असलं तरी. तर अशा प्रकारे आपण बरेचदा एखाद्या डिव्हाइसला प्रोग्रामेबल करू शकतो. तर मित्रांनो, आज इथेच थांबूया. तुम्ही मला फीडबॅक द्या की हे जे माझे 15-16 मिनटाचे कार्यक्रम आहेत ते 30 मिनटाचे मी करू शकतो का. कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवत असे, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तेव्हा मला साधारणतः 50 मिनटाचा पिरियड मिळायचा. तर त्या 50 मिनिटांचा मी मॅक्झिमम वापर करून घेत असे आणि इथे 20 मिनटं फक्त बोलणं म्हणजे मला असं वाटतं की हे प्रॉपरली वेळेचा सदुपयोग नाही आहे. पण तुम्ही मला फीडबॅक दिलात तरच मला पुढे काहीतरी करता येणार आहे. तर आपण आज काय पाहिलं, 4 बिट फुल ॲडर आणि 4 बिट सबट्रॅक्टर. पुढच्या वेळेस आपण काहीतरी वेगळं बघूया. काय बघूया. चला मग आता मी क्लोज करतो. थँक्यू.